मिरजेतील नॅब रुग्णालयाला महाराष्ट्र शासनाकडून नेत्रपिढीची मान्यता मिळाली आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सांगली यांच्या मार्फत 1988 पासून अध्यात्म निवारण कार्यामध्ये कार्यरत असून एप्रिल 2018 पासून नॅब नेत्र रुग्णालय मिरजेत कार्यरत आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नॅबचे एकमेव रुग्णालय आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि सिंधुदुर्ग हे 5 जिल्हे आणि कर्नाटकातील बेळगाव अशा 6 जिल्ह्यांमध्ये नेत्ररोगाविषयी काम करणारे मोठे रुग्णालय म्हणून नावारूपास आलेले आहे. या रुग्णालयाकडून दर महिन्याला जवळपास 1200 ते 1500 मोतीबिंदू आणि इतर डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. मागील 8 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 70,000 नेत्ररुग्णांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. या ठिकाणी 3 वातानुकूलित ऑपरेशन थिएटर असून अत्याधुनिक परदेशी बनावटीचे जपान, जर्मनी, अमेरिका इत्यादी बनावटीच्या उपकरणाद्वारे रुग्णांवर भिंगारोपणाची तसेच डोळ्याच्या मागच्या पडद्याची शस्त्रक्रिया करण्यात येतात. तसेच बुबुळरोपण शस्त्रक्रिया करण्यात येत असून बुबुळाच्या आजाराने अंध असलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर आर्यन पाठक, श्री बन्सीलाल ओस्तवाल, विनायक पटवर्धन आणि डॉक्टर नेमिनाथ खोत यांनी केले आहे. मी विनायक पटवर्धन नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्सच्या उपाध्यक्ष म्हणून बोलत आहे. आजची ही प्रेस कॉन्फरन्स मुख्यतः आम्हाला आज या 15 दिवसापूर्वी नेत्रपेढीसाठी मान्यता मिळालेली आहे आणि त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की हे या नेत्रपेढीचा उद्देश सगळ्यांपर्यंत पोचावा आणि जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावं. त्याचप्रमाणे ज्यांना नेत्र बदलायची गरज आहे त्यांनीही आमच्याशी संपर्क साधावा की त्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येईल. यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे. यामध्ये आमच्या डॉक्टर खोत, आमचे मेडिकल डायरेक्टर, त्यांनी नेत्रदान कसं असतं आणि नेत्रदान कसं करावं, कुणी करावं याबद्दल सविस्तर माहिती या पत्रकार परिषदेत दिली. आणि आमचं असं आवाहन आहे की आपण पत्रकार बंधूंनी ही सगळी माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करावी. धन्यवाद. ह्या पत्रकार परिषदेमार्फत मी आपल्याला जाहीर आव्हान करू इच्छितो की मूर्त एखादी व्यक्ती आपल्या घरात, आपल्या शेजारी, आपल्या ओळखीची झाली तर त्यांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त काउन्सिलिंग करून त्यांना नेत्रदानासाठी प्रवृत्त करावं आणि त्या लोकांनी मग नेत्रदान तयार असेल तर आपल्याशी संपर्क साधावा. हे नेत्रदान न केल्यामुळं साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे जो आकडा आहे तो वाढत आहे कॉर्नियल ब्लाइंडनेसचा. आणि आपल्या सर्वांच्या मार्फत मी परत एकदा आपल्याला जाहीर आव्हान करतो की जास्तीत जास्त नेत्रदानाबद्दलची माहिती सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत, ज्यांचे जे ICUमध्ये पेशंट असतात विशेषतः करून, आणि डॉक्टर ज्यावेळी त्यांना ब्रेन डेड म्हणून घोषित केलं जातं किंवा घरी घेऊन जावं आता काय उपयोग म्हणून सांगितलं जातं, अशा लोकांच्या संपर्कात जास्तीत जास्त आपण यावं आणि अशा लोकांच्या नातेवाईकांना कन्व्हिन्स करून, काउन्सिलिंग करून त्यांना प्रवृत्त करावं, जेणेकरून हा कॉर्नियल ब्लाइंडनेस जो प्रकार आहे, अंधत्व आहे, ते आपण समाजातलं कमी करू. धन्यवाद.